नमस्कार. मी खूप दिवसापासून एक कविता केली आहे. पहिले एक आठवडा झाला आहे कविता करून. मला ती सगळ्यांना ऐकवायची आहे. माझं मराठी कच्चं आहे, तर थोडंफार चुकेल तर समजून घ्या. तर माझ्या कवितेचं नाव असं आहे, स्वप्नांची उंच भरारी. ती शांत दिसते कारण तिच्या मनात वादळ असतं. ती शांत दिसते कारण तिच्या मनात वादळ असतं. स्वप्नांचं ध्येयचं आणि स्वतःला सिद्ध करायचं. ती प्रत्येक वेळी पडते पण पुन्हा उठते अधिक मजबूत होऊन. कारण तिला माहिती असतं की अपयश हा शेवट नसतो, तर तो यशाचा पहिला टप्पा असतो. तिच्या पंखांना कोणी कापू शकत नाही, कारण तिची भरारी तिच्या आत्मविश्वासावर चालते. ती स्वतःवर विश्वास ठेवते आणि तोच तिचा सर्वात मोठा आधार असतो. तिला कोणाची परवानगी लागत नाही. स्वप्न पाहण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी ती स्वतःच तिचा मार्गदर्शक. लोक काय म्हणतील हा प्रश्न तिने खूप मागे सोडला आहे. कारण आता ती फक्त एकच गोष्ट ऐकते, तिच्या मनाचा आवाज. तिला फक्त घरापुरती मर्यादित नाही. ती आकाशा एवढी मोठी आहे. ती फक्त कोणाची मुलगी बायको आई नाही. ती स्वतःची एक ओळख आहे. म्हणून उठ, स्वतःला सिद्ध कर, स्वतःला जागं कर. तुझ्यातील त्या शक्तीला ओळख. तू जर ठरवलंस तर तुझं स्वप्नही तुझ्यासमोर नतमस्तक होईल. कारण तू साधी नाहीस, तू आहेस एक प्रेरणा. तिच्या ध्येयाला मर्यादा नाही, कारण ती स्वतःच अमर्याद आहे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली? थोडीफार चुकली आहे, पण तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर ऐकण्यासाठी.